कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया। जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया। तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया। अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तुची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार मंडळी, मी हरिभक्तीपरायण मयुरेश माधव केळकर आपणा सर्वांचं प्रभाते मनी राम चिंतित जावा या आपल्या लाडक्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण आजचा दिनविशेष जाणून घेऊया। आज गुरुवार दिनांक 18 फेब्रुवारी 2016। आजची तिथी ही एकादशी असणार आहे। आजचे नक्षत्र आर्द्रा। आज चंद्राचे भ्रमण हे मिथुन राशीत असेल। आजचा योग प्रीती आणि आजचे करण वणिज। आजचं दिनविशेष आहे आणि आजचा दिवस 10 नंतर हा वर्ज दिवस आहे। पूर्ण सकाळी 10 नंतर हा पूर्ण दिवस खराब असणार आहे। त्यामुळे 10 नंतर कोणतेही आपण शुभ कार्य करू नये। 10च्या आत जे काय आहेत ती शुभ कार्य पूर्ण उरकावीत आणि त्याप्रमाणे जास्तीत जास्त आपण वागण्याचा प्रयत्न करूया। आता हे झालं आजचा दिनविशेष। आता आपण पुढल्या श्लोकाकडे वळतोय। आज आपल्याला समर्थ काय उपदेश करतात बघूया। मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊन जाते, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे। जय जय रघुवीर समर्थ। मंडळी, आपण काल बघितलं की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। आज लगेच बघा समर्थ काय म्हणतायत की मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते। हे जे काही श्लोक आहेत ना आता 5-6 हे सगळे एकाच अर्थाने येणार आहेत की बाबांनो कशाला शोक करत बसताय नको त्या गोष्टींचा। प्रत्येक श्लोकाचं मर्म तेच असणार आहे। काय सांगायचंय एकच अर्थ असणार आहे, पण त्यातूनही आपण अर्थ काढण्याचा प्रयत्न करूया जास्तीत जास्त। तर मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते। एखाद्या गोष्टीची माणसाला इतकी चिंता लागत राहते, अरे बापरे मुलगा आता 12वीच्या परीक्षेला आहे, आता काय होणार, कसं होणार, तो पास होईल की नाही, इतके क्लासेस लावलेत, अमुक झालंय तमुक झालंय, परीक्षा तोंडावर आले, हा अभ्यासाचं नाव घेत नाहीये, टीव्ही चालूच आहे, अमुक तमुक नको त्या चिंता ह्या माणसाच्या कायम पाठीशी आहेत। आता त्या मुलाची परीक्षा होत नाही, तो कॉलेजला नीट जाईल ना, तिथे नीट अभ्यास करेल ना, ह्या चिंता। कॉलेज झालं नाही तर लगेच ह्याला नोकरी लागेल की नाही, नंतर लग्न नीट होईल की नाही, या सगळ्या प्रकारच्या चिंता या मनुष्याला कायम स्वरूपी पाठीशी आहेत। मला सांगा, भगवंताचं नामस्मरण सुद्धा आपल्या पाठीशीच आहे की नाही कायम? भगवंत पण पाठीशी आहे। स्वामी समर्थांचं वाक्य आहे बघा,
काय वाक्य आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. पण पुढलं वाक्य स्वामींनी आधीच सांगून ठेवलंय, तेवढंच आपण विसरलोय. कोणतं? की मी तुझ्या पाठीशी आहे. बरोबर आहे, पण तू मला कधी पाठ दाखवू नकोस. बरोबर आहे की नाही? माणसं काय काय म्हणतात, अहो देवाकडे पाठ करून कसं बसायचं. पण आपण हा विचार उलटा का नाही करत की देव आपल्या पाठीशी आहे कुठल्याही कार्यात, असा जर आपण विचार केला तर. म्हणून ज्या काही चिंता आहेत ह्या कायमस्वरूपी अगदी जन्माला आल्यापासूनच लागलेल्या आहेत मनुष्याच्या पाठीशी. तसं भगवंताचं नामस्मरण करावं हे सुद्धा कायम संत आपल्याला जन्मापासूनच सांगतायत. पण ते होतंय का आपल्याकडनं? तर ते होत नाही. कारण अकस्मात होणार होऊन जाते, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगी. जे काय कर्म आहे या सगळ्या योगाच्या गोष्टी आहेत. कर्म जर चांगलं असेल तर चांगलं नक्की फळ आहे. पण कर्म जर वाईट असेल तर त्याच जन्मात आपल्याला ते लगेच भोगावं लागतं. कोणतंही तुम्ही कर्म करा, वाईट कर्म करा, चांगलं करा, लगेच प्रचिती आत्ताही येतेच कलियुगात. त्यामुळे जास्तीत जास्त सावध राहून मतिमंद ते खेद मानी वियोगे. मतिमंद म्हणजे आपल्याला प्रत्येकाला अर्थ माहितीये की बुद्धीने जड असलेला अमुक तमुक जे का असतील अर्थ ते त्याप्रमाणे का तुम्ही वागताय असं समर्थांना थोडक्यात सांगायचं. की त्या मतिमंद जे असतात की नाही त्यांना त्या एकाच गोष्टीकडे कायम लक्ष आकर्षित असतं त्यांचं की हे पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि नाही मिळालं की एक एक त्यांच्या ज्या कृती असतात त्याप्रमाणेच आपल्या ह्या कृती आहेत. की आपल्याला आता एखादी वस्तू नाही मिळाली तर आपण त्यांच्यासारखेच असे वेडेपिसे होतो की हे का नाही मिळालं, ते काय नाही मिळालं. आणि मग काय होतं, खेद मानी वियोगे, की त्या गोष्टीचा खेद मानत बसतो की हे का नाही मिळालं आपल्याला. म्हणून तर समर्थ सांगतात हे ठीक आहे, जाऊ दे ना. एक दिवस मी कायम पहिल्या दिवसावर तुम्ही म्हणाला की बुवा कायम तेच सारखं सारखं सांगताय, पण आपण असं होतंय का कधी आपलं की एक माळा जपाची झालेली नाही आपल्या हातून? असं कधी झालंय? ही चिंता कधी लागली कधी कोणाच्या मनाला की आज आपण आता ऑफिसला निघालोय, अरे 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 आज आपण देवाला नमस्कार करायचा विसरलो, असं कधी झालंय? नाही होत. पण अरे मोबाईल विसरलो, लगेच चिंता लागते की नाही? पण आता मोबाईल ही आवश्यक गोष्ट झालेली आहे. विज्ञान हे चांगलंच आहे. काही माणसं म्हणतात की मोबाईल टीव्ही यांनी जे का आले ते वाटोळ केलेलं नाहीये विज्ञानाने. विज्ञान हे चांगलंच आहे, फक्त आपण त्याचा वापर कितपत करावा हे प्रत्येकाने ठरवावं. मला सांगा, 1000 माणसांमध्ये आपल्याला तोच माणूस जर शोधायचा असेल ज्याला आपण आयुष्यात पाहिले नाही, त्याला एका आपण मोबाईलच्या फोनवरनं लगेच ओळखू शकतो की नाही, फोन लावून. म्हणजे विज्ञान हे एका अर्थाने चांगलंच आहे, फक्त त्याचा आपण वापर किती करतोय याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तसं नामस्मरण सुद्धा बघा की जास्तीत जास्त होईल ना तेवढं भगवंत आपल्या जवळ येईल. पण विज्ञानाचं उलट आहे की जास्तीत जास्त आपण त्याच्या नादी लागू तर ते आहारी गेल्यासारखं होईल, आणि जसं कमी होईल तशी त्याची आसक्ती वाढत जाते. पण नामस्मरणाचं कमी झालं की ठीक आहे, होत नाही ना, जाऊ दे, विषय सोडून द्या, असं होतं. त्यामुळे समर्थ आज श्लोकात आपल्याला सांगतात की मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. अरे व्हायचंय ते होऊन जाऊ दे, कशाला चिंता करत बसते त्या गोष्टींची. अशा गोष्टी कितीतरी आपल्या आयुष्यात होत असतात. समर्थ सांगतात त्याच्यावर पाणी सोडा, सरळ जाऊ दे, ठीक आहे, होऊन गेली गोष्ट. ती परत कुठे पान उलटायचं त्या पुस्तकाचं, तेच पान परत वाचत बसायचं का की त्याचा त्रास होतोय आपल्याला? त्रास न करता समर्थ सांगतात मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते. तेच आज आपल्याला या महाभारताच्या पुढल्या कथेत की कशी चिंता वाहते मानवाला. जसं आपल्याला वाटतं आपणच चुकतोय, पण ह्या बऱ्याचशा पुराणांमध्ये आपल्या काय त्याच्यात ही माणसं चुकलेली आहेत हे दिसून येईल आपल्याला. पण त्यांच्याकडनं आपण शिकायचं की नाही. आता त्यांनी ही चूक केले तर आपण ही चूक करू नये, आणि त्याच्यातनं त्यांना काय अपाय झाला हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. का आपण तेच उगाळत बसायचं? मी मागच्या भागातही सांगितलं की शनी मंदिराचा मुद्दा आता किती उगाळला जातोय. अरे सोडून द्या ना, झालंय ते झालंय, पण त्याच्यावरच फक्त रेघोट्या ओढत बसायचंय का? आता एक काहीतरी निर्णय घ्यायचा आणि बाजूला व्हायचं. तसं न होता
म्हणी मानवा व्यर्थ चिंता वाहते. आम्हाला चिंता भगवंताचीच आहे जास्ती, की आता माणसं भगवंताच्यावरही केस करायला कमी करणार नाहीत थोड्या दिवसांनी, की यांनी आमचं वाईट केलं. तर एक कुठला तरी सिनेमा होता बघा, काय बरं, ओ माय गॉड, आहे की नाही, की त्याच्यातही असंच आहे की त्यांनी भगवंतावरच केस केली की तू हे असं 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 माझे नुकसान झालेलं आहे. माणसानं ह्याच्यातनं काय आहे, दुसरीकडे वळवण्याचा मार्ग आहे बघा. हे प्रत्येकाने लक्षात आलं तर ठीक आहे प्रत्येकाच्या, पण माणूस ते मजा म्हणून बघतो, पण हे मजा नाहीये, तर हे स्लो पॉइझन आहे. हे आपल्या मनावर बिंबवलं जात आहे की असं झालं ना तर तुम्ही बिंदास त्या भगवंतावर केस करा. असं होतंय, हे कुठेतरी काय विष पसरतंय, पण लवकर औषध हे शोधायला पाहिजे. म्हणूनच तर समर्थ आपल्याला या श्लोकांमध्ये एक एक दृष्टांत देत पुढे जात आहेत. म्हणून आजच्या आपल्या या महाभारताच्या कथेत आपण काल बघितलं की ती अंबा परत त्या शाल्वराजाकडे आली आणि त्या शाल्वराजाने सांगितलं, मी तर तुझा आता स्वीकार करणार नाही. का तर त्या एका परपुरुषाने तुला हात लावलाय, तर आणखीन तू त्या रथात बसून हौशीने तयार झालीस, अमुक झालीस, ते सगळे भीष्मांचेच आपल्यावर आता उपकार आहेत असं समजूनच आपण विवाह करायचा आहे का? इथपर्यंत हा आपला रिकॅप. आणि आता ती त्या महालातनं बाहेर पडली शाल्वराजाच्या आणि म्हणाले आपण आता इथून निघून जायचं आणि कुठेतरी वनात जाऊन घोर तपश्चर्या करायची आणि ह्या मागायचं काय तर भगवंताकडे, तर फक्त या भीष्मांचा विनाश. बघा, जी स्त्री आपलं चांगलं होण्याच्या दृष्टीने भीष्मांनी जेव्हा तिला बाहेर पाठवले, ठीक आहे जा तू विवाह कर, तेव्हा ती त्यांचे मनातल्या मनात आभार मानत होती. आणि ती स्त्री आता लगेच भीष्मांच्या विरुद्ध झाली. कारण संकल्प आहे तिथे विकल्प आहे, तेच तर मन आहे. म्हणून तर हे समर्थांचे मनाचे श्लोक काय आहे, तर मन हे असंच तर आहे की लगेच संकल्प कराल पण पाठीमाग एक लगेच विकल्प तयार होतोच मनात. त्यामुळे ही जी स्त्री आता निघाली आणि ही आता त्या वनात येऊन घोर तपश्चर्या करणार, तेवढ्यात तिच्या आईचे वडील होमवाहन त्यांचं नाव हे तिला त्या वनामध्ये भेटले आणि सगळी हकीकत तिने सांगितली. आणि त्या माता मोहनने असं सांगितलं आईच्या वडिलांनी, आजोबांनी, की म्हणाले तू भगवान परशुरामांकडे हे जे काय आहे तुझी ती सगळी त्यांच्या इथे मांड, जी तुझी व्यथा आहे ती भगवान परशुरामांची इथे मांड. म्हणजे काय होईल की भगवान परशुराम बरोबर त्या भीष्मांचं मन वळवतील. कारण परशुराम हे भीष्मांचे गुरु आहेत. आपण पहिल्या भागात पाहिलेलं आहे या महाभारताच्या की भीष्मांच्या आईनी, देवव्रताच्या आईनी त्यांचं जे शिक्षण आहे हे सगळं भगवान परशुरामांकडे करवलेलं आहे. त्यामुळे त्या आजोबांनी असं सांगितलं, ठीक आहे तू परशुरामांना सांग, आता भेटतीलच कधीतरी. पण काय योगायोग की दुसऱ्याच दिवशी भगवान परशुरामांची स्वारी त्या वनामध्ये आली आणि काय सांगावं, यांनी जी काय व्यथा आहे ती भगवान परशुरामांपुढे मांडली. आणि परशुराम भगवान म्हणाले, ठीक आहे, म्हणाले मी सांगतो ना भीष्माला, माझं तो ऐकणार नाही असं होणारच नाही. असा विश्वास होता शिष्याबद्दलचा. पण काय झालंय पुढे बघूया आपण. म्हणून भगवान परशुराम आता आले तिथे आणि म्हणाले, भीष्मा, अरे म्हणाले या अंबिकेशी आता तू विवाह कर. अंबेशी काय करतोस, अंबेशी तू विवाह करून घे आता, काय हरकत आहे. भीष्म म्हणाले नाही, मग माझी जी प्रतिज्ञा आहे तिचं काय करायचं. माझी प्रतिज्ञा तर महत्वाची आहे आणि ती मनापासून मी केलेली आहे की मी आयुष्यभर ब्रह्मचारी व्रताचं पालन करेन, विवाह करणार नाही असं मी वचन त्या सत्यव्रतीच्या पिताश्रींना दिलेलं आहे. आणि माझी प्रतिज्ञा आणि हे मी मोडू असं परशुरामांना सांगितलं. मात्र पण ह्या दोघांचं या मुद्द्यावरून अंबेशी विवाह करायचा का नाही या मुद्द्यावरून 6 दिवस युद्ध झाले. बघा, स्वतः गुरु आणि शिष्य हे दोघं लढतायत. कोणासाठी, त्या आंबेसाठी. कुठला विचार, तर विवाह करण्याचा. ह्या विषयावरनं हे दोघं लढतायत. 6 दिवस युद्ध झालंही, पण शेवटी मध्ये व्यासमुनी पडले आणि म्हणाले जाऊ दे, सोडून द्या, एकमेकाने विषय सोडून द्या. आणि विषय सोडून दिला
आणि भगवान परशुरामांना प्रणाम केला, त्यांची माफी मागितली. भीष्मांनी म्हणाले, माफ करा मला, मी तुमचं ऐकू शकलो नाही, कारण माझी जी प्रतिज्ञा आहे याच्यापासून मला कोणीही परावृत्त करू शकत नाही. असा विचार ऐकला, प्रणाम केला. भीष्मही निघून गेले आणि भगवान परशुरामही महेंद्र पर्वताकडे निघून गेले. परंतु ह्या अंबेच्या मनात तोच विषय मनात असून घोळतोय की या भीष्माचा नाश व्हायला पाहिजे. म्हणून ही परत त्या वनामध्ये गेली आणि घोर तपश्चर्या हिने सुरू केली. आणि काय सांगावं हो, शंकरांची उपासना करते. भगवान शंकर महादेव, देवांचे देव असं ज्यांना म्हटलं जातं, महादेव, त्यांची ही उपासना करते. उपासना करता करता एक दिवस भगवान शंकर महादेव प्रगट झाले आणि तिने प्रार्थना केली, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. भगवंता, तू माझ्या हाकेला धावून आलास. भगवंताने तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, बोल, काय हवंय ते मागून घे, जी काय तुझी इच्छा आहे ती मागून घे. प्रसन्नोस्मी वरम ब्रूहि, मी जे आलोय आता आलोय तर मागून घे जे काय पाहिजे. म्हणाले, भगवंता, मला त्या भीष्मांचा विनाश हवा आहे आणि तो माझ्या हातूनच व्हावा. त्यामुळे एखादा पुत्र असा मला दे की ज्याच्या हातून त्या भीष्मांचा वध होईल. भगवंताने तथास्तु म्हटलं, पण भगवंताने लगेच ते मेख ठेवली. भगवंत म्हणाले, आंबे म्हणाले, ही तुझी जी काय मनात कामना आहे, कुठली कामना आहे, वाईट कामना जी आहे ती सफल होईल, पण केव्हा, पुढच्या जन्मी. जेव्हा द्रुपद राजाचा मुलगा हा शिखिंडी ह्याच्या हातूनच भीष्मांचा वध आहे आणि हे पुढच्या जन्मात तुला शक्य आहे असा वर दिला आणि भगवान गुप्त झाले. भगवंताचा वर तिने ऐकला आणि त्या आंबेने स्वतःच आत्मदहन करून घेतलं. आणि आता पुढे ह्या विचित्र वीर्य आणि ह्या तिच्या 2 पत्न्या, कुठल्या, अंबिका आणि अंबालिका. बघा, प्रत्येकाने गोंधळ करू नका नावांमध्ये. अंबा ही आता गेलेली आहे, हिने स्वतःच आत्मदहन करून घेतलं वर मिळाल्यावर. आणि आता या तिच्या 2 भगिनी की ज्यांनी विचित्र वीर्याशी विवाह केला, अंबिका आणि अंबालिका. ही नावं तुम्हाला लक्षात राहायला पाहिजेत अशी सक्ती नाही. तर ही नावं मला माहिती आहेत, हे फक्त तुम्हाला माहिती होण्यासाठी ही नावं सांगतोय. जेव्हा अशी चर्चा होते, हे असा मी कीर्तनांमधनं अनुभव घेतलाय की लोक म्हणतात, नाव नाही सांगितलं ना, बुवाचं वाचनच कमी, त्यामुळे असं होत आहे. असं व्हायला नको चर्चा. म्हणून या अंबिका आणि अंबालिका यांच्याबरोबर या विचित्र वीर्याचा आता संसार सुरू झाला. संसार सुरू झाला, मात्र याला आता राज्याची, जनतेची कोणाची आठवणच राहिली नाही. कसली काही कामं नाही जनतेसाठी करायची, राज्यासाठी कामं नाही करायची. कायम हा यांच्या बरोबरच असायचा, धुंद झालेला असायचा. कायम ह्या दोन्ही पत्न्यांबरोबर कायम विहार करत असायचा. आणि अशी 6 ते 7 वर्ष गेली असतील. 7 वर्ष या संसाराला यांच्या झाली. पण घटना एक अशी घडली की ह्याला सगळी जी विरक्ती झालेली होती राज्याची, अमुक जनतेची, आणि कायम हा यांच्या बरोबर असल्याने याला क्षयरोग झाला या विचित्र वीर्याला. आणि ह्याच्यात त्याला मरण आलं. 7 वर्षांचा अवघा संसार झाला असेल आणि ह्या दोन्हीही राण्या या निपुत्रिक होत्या. कुठलाही पुत्र या विचित्र वीर्याला या 7 वर्षात झाला नाही. त्यामुळे आता करावं काय हा प्रश्न आला. आणि ह्याच्यात होतं काय की जो राज्यावर राजा असेल, यांच्यापैकी कोणीही वंश पुढे राहिला नाही. की राज्यात काय काय होतं, अन्नाचा साठा कमी होतो, पाऊस कमी पडतो, नद्या वाहत नाहीत, अमुक तमुक अशा अनेक गोष्टी घडत जातात की ज्या वाईट आहेत. पण आता करावं काय हा प्रश्न परत भीष्म आणि सत्यवतींवर आला. बघा, मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, की ह्या दोघांना कायम स्वरूपी चिंता आहेच की हा नाही गेला तर तो गेल्यावर आता काय करायचं. हा प्रत्येकाला मनात ही चिंता होतीच. आता काय करावं, विचित्र वीर्य तर गेला, आता पुढे या राज्याचा वारसदार कोण. या 2 राण्या ज्या आहेत या निपुत्रिक आहेत, पुढे याचा वंश वाढायचा कसा,
असा विचार करता करता शेवटी सत्यवतीने सांगितलं कोणाला? भीष्मांना. भीष्मा म्हणाले माझी प्रतिज्ञा आहे ती ऐकशील काय रे? माते म्हणाले सांगून तर बघ, जमलं तर करेन. आणि सत्यवती सांगते भीष्मा अशी माझी इच्छा आहे की तू या दोघींबरोबर नियोग कर. नियोग कर याचा अर्थ तू यांच्याशी विवाह करू नकोस, पण यांच्यापासून संतती निर्माण कर. असा प्रस्ताव ऐकल्याबरोबर भीष्म म्हणाले माते हे कदापि शक्य नाही. पुराणांमध्ये नियोगाला ही मान्यता होती म्हणत, पण आता कलियुगात नियोगासाठी मान्यता नाही, हा गुन्हा आहे. त्यामुळे त्या काळात मान्यता होती की नियोग कर म्हणून. ठीक आहे, पण कृष्ण म्हणाले माते नाही ग, हे कदापि शक्य नाही. मी ब्रह्मचारी व्रताचं पालन केलेलं आहे, कधीच शक्य नाहीये, कधी शक्यच नाहीये. काय करावं याच्यातनं पर्याय शोधायला पाहिजे. म्हणून या सत्यवतीने आपली पूर्व कथा थोडीफार या भीष्माला सांगितली आणि म्हणाले मला व्यास नावाचा हा जो मुलगा झालेला होता पराशरापासून, आता मी त्याला बोलवून घेते आणि त्याला सांगते या दोन्ही स्त्रियांबरोबर तू नियोग कर. व्यासांचं नाव ऐकल्याबरोबर भीष्म म्हणाले वा वा, आनंदाची गोष्ट आहे. जर व्यास जर हे करणार असतील या गोष्टीचा मला आनंदच आहे, करू दे की. म्हणून तिने व्यासांचं स्मरण केलं आणि तत्क्षणी व्यास प्रगट झाले. का तर व्यासांनी लहानपणीच आईला वचन असं देऊन ठेवलेलं होतं की माते की तू केव्हाही माझं स्मरण कर, मी तुझ्या हाकेला नक्की धावून येणार. म्हणून अगदी तत्क्षणी नुसतं स्मरण केलं की व्यासा आता मला तुझी गरज आहे, असं नुसतं स्मरण झालं मात्र आणि व्यास हजर झाले. हजर झाल्याबरोबर व्यासाने विचारलं माते काय कशासाठी बोलवलेस, काय सांग बघू मला, काय काम आहे. तर सत्यवती सांगते अरे सगळं जो काय आढावा आहे तो तिने वाचून पूर्ण दाखवला की अशी अशी आता स्थिती आहे आणि ह्या दोन्ही राण्या निपुत्रिक आहेत, तर तू यांच्याबरोबर नियोग करावास अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे म्हणाले मी तयार आहे, माझा काहीच प्रश्न नाही, तुम्ही सांगाल तसं माते मी करणार. असं बोलणं झालं. म्हणून त्या अंबिकेला पहिल्यांदा नियोग करण्यासाठी या व्यासांबरोबर पाठवलं. पण गंमत बघा अशी झाली की हे नियोगासाठी गेले, पण व्यास दिसायला तसे कुरळे कुरळे केस आणि उंच धिप्पाड शरीर, आणि त्यामुळे जेव्हा या दोघांचा संबंध आला व्यास आणि अंबिकेचा त्या समागमाच्या वेळेला, ही अंबिका प्रचंड घाबरली आणि तिने डोळे मिटून घेतले. त्यामुळे या दोघांपासून जी संतती झाली ती जन्मांधच झाली की जन्माला आली तीच आंधळी म्हणून जन्माला आली. म्हणून त्याचं नाव धृतराष्ट्र असं ठेवण्यात आलं. आता परत नियोग करायचा म्हणून अंबालिके बरोबर ठरला समागम करायचा. म्हणून ह्या समागमाच्या वेळेला ही अंबालिका ही घाबरली की हिचं शरीर पूर्ण पांढूर पडून गेलं. म्हणून ह्या दोघांपासून जी संतती झाली ती पूर्ण पांढर अशी, म्हणून त्याचं नाव पांडू असं ठेवण्यात आलं. जो पंडू राजा म्हणून आपण ओळखला जातो तो. आणि आता म्हणाले हे असं एक झालाय तो अंध झालाय, हा राज्यावर कसा बसायचा, दुसरा झालाय तो असा पांडुर असा झालाय, हा राज्यावर कसा बसायचा, अशी चर्चा सुरू झाली. म्हणून आता परत एकदा त्या अंबिके बरोबर समागम नियोग करायचं ठरलं. पण संतती ही नीटच व्हायला हवी. पण ही अंबिका इतकी घाबरलेली होती की हिने हिच्या जागेवर एका दासीला तिथे पाठवलं. हे ओळखलेलं होतं व्यासाने, पण व्यास काही न बोलता त्यांच्यापासून जी संतती निर्माण झाली ते आपले विदुर महाराज, विदुर त्यांचं नाव ठेवण्यात आलं. अशी ही 3 बालकं जन्माला आली मात्र. आणि आल्यानंतर यांचं वर्णन असं आहे की जन्माला आल्यापासून ह्या राज्यात सगळीकडे आनंदी आनंद सगळीकडे साजरा झाला. नद्याही भरपूर वाहू लागल्या
आणि काय सांगावं, सगळीकडे आनंदी आनंदोत्सव. आणि आता राज्यावर कोणाला बसवायचं ही सुरुवात झाली. बघायचं आता कोणाला बसवायचं. तर धृतराष्ट्र तर शक्य नाही बसणं, अंध असल्यामुळे. विदुर हा दासीपुत्र असल्यामुळे शक्य नाही. तर आता राहिला हा पांडू. हा पांडू पांडुरंगाचा असल्या तरी थोड्या दिवसांनी हा भरपूर बलशाली बलसंपन्न झाला आणि भरपूर यांनी शास्त्रविद्या अमुक तमुक सगळं शिकत आता भीष्मांनी सांगितलं की म्हणाले आपण ह्या पांडूलाच राज्यावर बसवूया, कारण धृतराष्ट्र तर बसवू शकणार नाहीये. त्यामुळे पांडू राजाची नियुक्ती ही या सिंहासनावर करण्यात आली. असा हा आजचा आपला हा विषय. इथपर्यंत आपण येऊन थांबणार आहोत. बाकीचं उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की आता पुढे काय झालं. की आता ह्या तिघांमध्ये पांडुराजा तर बसला सिंहासनावर, की ह्याला बसवून भीष्मांनी कार्य सुरू केलं पुढलं. पण हे किती लोकांना मान्य होतं, याच्यातनं पुढे काय काय परिणाम सगळे झाले हे आपल्याला आता प्रत्येक महाभारताच्या कथेतनं बघायला मिळणार आहे. तत्पूर्वी आज आपल्याला समर्थ काय सांगतात ह्या श्लोकातनं, की जी चिंता त्या सत्यवती भीष्मांना कायमस्वरूपी पाठीस आहे, ती चिंता आपल्याला कायम लागते का याचा आपण विचार करायचा आहे. आणि ह्याच्यातनं बाजूला कसं होत आहे बघूया. त्यामुळे आज समर्थ आपल्याला या श्लोकात पुनश्च सांगतायत, मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व हे कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. जय जय रघुवीर समर्थ. या कामाची सांगत आपण रामनाम जपाने करूया. माझ्यानंतर सर्वांनी म्हणायचं, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, तुझा तुची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, दये